पॅन महाराष्ट्राचा विचार करता प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशी काही शिक्षकांची आपल्याला नावं सांगता येतील ज्यांना त्या जिल्ह्यामध्ये एक वेगळी ओळख आहे. एक तंत्रज्ञ शिक्षक म्हणून त्यांचं काम त्या ठिकाणी लोकांच्या नजरेमध्ये भरते. अनेक शाळांमध्ये असे जुन्या नव्यांचा भरणा आहे. जुन्या शिक्षकांची मानसिकता अशी आहे की नवीन तंत्रज्ञान मला काही येत नाही. मग नवीन ज्यांना तंत्रज्ञान येतं त्यांना कारकुनी जी कामं आहेत, काही रिझल्ट्स बनवणे किंवा काही आलेल्या ऑनलाईन माहिती आहेत ते फीड करण्यासाठी या शिक्षकांचा वापर केला जातो. महाराष्ट्रातील तंत्रज्ञ शिक्षकांसाठी काही चर्चा करता येईल का, त्यासाठी एखादी मीटिंग घेता येईल का, असा विचार त्यावेळेसचे महाराष्ट्राचे प्रधान शिक्षण सचिव जे होते नंदकुमार साहेब, त्यांनी एक मीटिंग बोलवली होती आणि त्या मीटिंगसाठी काही शिक्षकांना आमंत्रित केलं होतं. त्या एका दिवसामध्ये मी यूट्यूब चॅनल केलं, ब्लॉग केला आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या सगळ्या गोष्टी ज्या क्रायटेरिया त्यांनी सांगितलं होता तो पूर्ण केला. असे अनेक टूल्स आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला ते लिहिल्यानंतर त्याच्यावरती तुम्हाला काही गोल करणं किंवा त्याच्यावरती रेषा मारणं, त्याला अॅनोटेशन आपण म्हणतो. तो एखादा महत्त्वाचा मुद्दा आहे त्याला अंडरलाईन तुम्हाला त्या पेनद्वारे करता येते. त्या पाठ्यक्रमासाठी लागणारे काही व्हिडिओज असतील, काही प्रश्नपत्रिका असतील किंवा काही असेल जे आपल्याला डिजिटल माध्यमातून करायचं आहे, ते करण्यासाठी त्याचं वयोगट, त्याची समज बघणं गरजेचं आहे. मुलांना स्क्रीनचं खूप आकर्षण आहे. तर एखादा धडा जर आपण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत असेल तर मुलाला समजण्यासाठी तो सोपा जाणार आहे. अनेक वेळा एखादा धडा वाचून जे निरस वातावरण तयार होतं त्याच्या पलीकडे जाऊन हा धडा आपण व्हिज्युअली आपण दाखवू शकलो तर तो जास्त लक्षात राहतो. ऑनलाईन टेस्ट घेता येतात. क्विज नावाचे काही ॲप्स आहेत किंवा कहूट नावाचा एक ॲप आहे ज्या माध्यमातून सुद्धा मुलांना किती कळाले हे तुम्हाला त्याचं मूल्यमापन करता येतं. सगळ्यात सोपा टूल म्हणजे गुगलचा जो गुगल फॉर्म आहे तो आपल्या गुगल ड्राईव्हमध्ये आपल्याला पाहायला मिळतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला क्विज नावाचं एक ऑप्शन आहे. एकाच वेळेस समजा 2 मुलं चाचणी सोडवतात आणि जवळजवळ बसलेले आहेत, एकमेकाचं उत्तर ते पाहू शकतात. तर त्याला त्या प्रश्नांना आणि त्या प्रश्नांच्या ऑप्शनला शफल आपल्याला करता येतं. असेसमेंट किंवा आपल्याला इव्हॅल्युएशनसाठी करता येण्यासाठी एक गोष्ट म्हणजे फ्लिकर्स कार्ड म्हणून आहेत. फ्लिकर्स कार्ड त्याच्यातून लाईव्ह तुम्हाला त्या मुलांना किती कळालं हे कळू शकतं. किती टक्के मुलांना कळालं, त्यातल्या किती मुलांनी उत्तरं दिले, किती मुलं आणखी बाकी आहेत, तिथे त्या मुलांची नावं तुम्हाला देतात. मी शाळेतल्या शिक्षकांसाठी काही वर्कशॉप घेतले आणि त्यातून सोप्या पद्धतीने आपल्याला तंत्रज्ञान कसं वापरता येईल, कसं शिकता येईल आणि ते मुलांसाठी कसं उपयोगी पडेल या दृष्टिकोनातून फॉरगेट द टेक्नोफोबिया हा जो काही माझा प्रोग्राम होता. नमस्कार, मी आदित्य गाडगीळ, द डायलॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. मित्रांनो, विद्यार्थी हा शिक्षण व्यवस्थेचा केंद्रबिंदू आणि त्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शिक्षक कायमच प्रयत्नशील असतात. पण आपल्या अवतीभवती समाजामध्ये असे काही शिक्षक आहेत जे वेगळ्या प्रकारे इनोव्हेटिव्ह विचार करून विद्यार्थ्यांची ग्रास्पिंग पॉवर वाढवण्यासाठी प्रयत्न करतायत, म्हणजे त्यांची आकलन क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न करतायत, त्यांचं लर्निंग एक्सपिरियन्स जो आहे तो एनहान्स करण्याचा प्रयत्न करतायत. आणि त्याच्यासाठी डिजिटल टूल्स वापरणं असो किंवा काही इनोव्हेटिव्ह आयडियाज वापरणं असो, क्लासरूमला डिजिटल क्लासरूम बनवणं असो, असे विविध उपाय वापरून विद्यार्थ्यांचा लर्निंग एक्सपिरियन्स खूप छान करण्यासाठी हे शिक्षक प्रयत्नशील असतात. असेच एक सर्जनशील आणि तंत्रस्नेही टेक्नोसॅव्ही शिक्षक आज माझ्यासोबत द डायलॉग वरती आलेले आहेत. त्यांचं नाव आहे राजकिरण चव्हाण. राजकिरण सर, तुमचं द डायलॉग वरती खूप खूप स्वागत. धन्यवाद. विद्यार्थी जास्तीत जास्त चांगला कसा घडेल याच्यासाठी सर्व शिक्षक योगदान देतात, पण तुम्ही लोक काही वेगळे प्रयत्न करताय, काही प्रयोग करताय तुम्ही शिक्षण क्षेत्रामध्ये आणि त्याचे काही परिणाम आता थोडेसे जाणवत आहेत. शाळांमधलं स्ट्रक्चर बदलताना दिसत आहेत. तर आता सध्या आमच्या कानावरती एक शब्द कायम पडतोय, ते म्हणजे ई लर्निंग. आपण त्याच्यापासून सुरुवात करू. आम्हाला हे समजावून सांगा की ई लर्निंग ही नेमकी काय कन्सेप्ट आहे. आपल्या सगळ्यांना पहिल्यांदा मी धन्यवाद देतो की आपण या द डायलॉग या आपल्या सिरीजमध्ये मला या ठिकाणी आमंत्रित केलं. याबद्दल आदित्य सर तुमचं मनापासून आभार. आपला जो प्रश्न आहे तो अतिशय महत्वाचा आणि तो गरजेचा आहे. त्याचं कारण असं आहे की शिक्षण हे आपल्या सगळ्यांना, हा शब्द जो आहे तो नेहमी ऐकण्यात येतोय, परंतु ई लर्निंग किंवा डिजिटल लर्निंग म्हणजे काय किंवा तंत्रज्ञानाचा वापर काय हे आपण नेहमी ऐकतोय. तर यामधला जो ई लर्निंग जो आहे तो म्हणजे इलेक्ट्रॉनिक लर्निंग, म्हणजे जे शिक्षण आपल्याला इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रॉनिक साहित्याच्या माध्यमातून शिकायचं आहे किंवा त्या माध्यमातून आपलं शिक्षण घ्यायचं आहे, असं शिक्षण म्हणजे ई लर्निंग. जसं की मोबाईलचा वापर असेल किंवा कॉम्प्युटरचा वापर असेल, टॅबलेटचा वापर असेल किंवा ज्या गोष्टी आपल्याला इलेक्ट्रॉनिक या शिक्षणामध्ये आणता येतात आणि त्याच्या माध्यमातून जे शिक्षण आपल्याला घ्यायचं आहे ते म्हणजे ई लर्निंग शिक्षण. अच्छा,
तुम्ही ई लर्निंगचा वापर करून विद्यार्थ्यांना शिकवताय. हे तंत्रज्ञान वापरून आपल्या विद्यार्थ्यांना शिकवावं, ही प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली? म्हणजे कशामुळे तुम्हाला असं वाटलं की आता आपण ई लर्निंग वापरलं पाहिजे, जेणेकरून आपल्या विद्यार्थ्यांना जास्त चांगलं समजेल किंवा आपल्याला जास्त चांगल्या पद्धतीने शिकवता येईल? ई लर्निंगच्या वापराची प्रेरणा ॲज अ शिक्षक म्हणून तुम्हाला कुठून मिळाली? तंत्रज्ञान मी वापरत होतो, परंतु त्याचा पाहिजे तितका वापर मी करत नव्हतो. म्हणजे आज आपल्याला सगळं जे दिसतंय हे ते आज जे दिसतंय त्याच्या मागे एक छोटीशी गोष्ट आहे. 2015ची गोष्ट आहे, 14-15ची गोष्ट आहे. एका शिक्षकाकडून एक अशी घटना घडली की ज्याच्यामध्ये त्यांनी मला थोडं निग्लेक्ट केल्यासारखं किंवा अपमान केल्यासारखं बोलणं झालं. विषय असा होता की महाराष्ट्रातील तंत्रज्ञ शिक्षकांसाठी काही चर्चा करता येईल का, त्यासाठी एखादी मीटिंग घेता येईल का, असा विचार त्यावेळेसचे महाराष्ट्राचे प्रधान शिक्षण सचिव जे होते नंदकुमार साहेब, त्यांनी एक मीटिंग बोलवली होती आणि त्या मीटिंगसाठी काही शिक्षकांना आमंत्रित केलं होतं. आणि माझी इच्छा होती की आपण पण त्या ठिकाणी जावं आणि काहीतरी आपल्याला काही नवीन शिकता येईल का, किंवा आपल्याला जे येतं ते आपल्याला तिथं मांडता येईल का, की ज्या माध्यमातून पुढं जे होऊ घातलेली जी ई लर्निंग क्रांती आहे त्याचा आपल्याला भाग होता येईल का, ह्या उद्देशाने मी जायचं ठरवलं होतं. एक शिक्षक ज्यांनी मला असं विचारलं की सर तुम्ही येताय, तुमचं या मीटिंगसाठी येण्यासाठीचा फॉर्म मी पाहिलाय, तर तुम्हाला काय म्हणून आम्ही तिथं बोलवू जेणेकरून तुम्ही त्या मीटिंगचा भाग व्हाल, आहे काय तुमच्याकडे, तुम्ही कुठले ऍप तयार केलेत, कोणती वेबसाईट तुमची आहे का, काही ब्लॉग लिहिताय का, किंवा काही असं कंटेंट तुम्ही तयार केलं की जेणेकरून आम्ही तुम्हाला तिथं निमंत्रित करावं. त्यावेळेस माझ्याकडे अशी कोणतीही गोष्ट नव्हती आणि ते खूप लागलं, तर तुम्हाला मी का बोलवायचं, ती गोष्ट लागली मला. मग त्या दिवशी मी विचार केला की त्या मीटिंगला तर जाणार आहे, पण त्या मीटिंगला जाण्याच्या अगोदर माझ्याकडे काहीतरी आहे, मग असं मी काय करू शकतो. पहिल्यांदा मी ब्लॉग तयार केला, सृजनशील शिक्षक नावाने ब्लॉग केला, कारण त्यांना ती अट होती, ऍप पाहिजेत, वेबसाईट पाहिजे किंवा एखादा ब्लॉग तुमचा पाहिजे. म्हणजे त्या समूहाचा भाग होण्यासाठी तुमच्याकडे बेसिक एलिजिबिलिटी क्रायटेरिया सांगितलेला होता आणि त्याच्यात तुम्ही बसत नव्हता. ते आपण त्याला पात्र झालं पाहिजे, हा प्रसंग त्याच्यासाठी प्रेरणा ठरला. बरोबर. आणि ती घटना घडली. त्या एका दिवसामध्ये मी युट्यूब चॅनल केलं, ब्लॉग केला आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या सगळ्या गोष्टी ज्या क्रायटेरिया त्यांनी सांगितलं होतं तो पूर्ण केला. आणि कुठलीही कुणाची मदत न घेता, गुगल बाबाचं सहाय्य घेतलं, म्हणजे कुणाची मदत न घेता म्हणण्यापेक्षा कुठल्या व्यक्तीची मदत न घेता आपण टेक्नॉलॉजी मी माझ्यामध्ये आणण्याचा प्रयत्न केला आणि तिथून खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. आपण डिजिटल एज्युकेशन या विषयाच्या आणखी खोलात आपल्या गप्पांच्या पुढच्या ओघामध्ये जाऊयात, पण तिथे जाण्यापूर्वी मला दुसरा प्रश्न असा विचारायचा आहे. आम्हाला हे सांगा की ट्रॅडिशनल टीचिंग मेथड आणि आता डिजिटल टूल्स वापरून जे तुम्ही शिकवताय, ज्याला आपण सोप्या भाषेत ई लर्निंग म्हणतो, ह्याच्यामध्ये नेमका काय फरक आहे? आणि कारण आपली पिढी साधारणतः ही पूर्णपणे शिक्षकांनी पुस्तकं वापरून शिकवलेली किंवा फळ्यावरती आकृत्या काढून ब्लॅकबोर्ड आणि खडू ह्याचा वापर करून शिकवलेली पिढी आहे. तर त्यावेळेस आपल्याला काही टेक्नॉलॉजीची क्रांती झालेली नव्हती, किंवा झाली होती तरी ती शिक्षण क्षेत्रात आलेली नसेल असं म्हणूयात आपण. पण आता मात्र सरसकट शाळांमध्ये हे सगळं दिसतंय. तर दोन्हीच्या टीचिंग मेथडमध्ये एक शिक्षक म्हणून काय फरक आहे असं तुम्ही सांगाल? यामध्ये मूलभूत असा फरक आहे की पारंपरिक जी शिक्षण पद्धती आहे त्यामध्ये खडू फळा किंवा प्रत्यक्ष काही गोष्टी मुलांना शिकवल्या जायचे, जसं की क्षेत्रभेट देऊन एखाद्या किल्ल्याबद्दल माहिती सांगायची तर मुलांना त्या किल्ल्यावरती जाऊन तो जो काही धडा आहे किंवा त्या संदर्भातलं शिक्षण आहे ते मुलाला दिलं जायचं. यामुळं अनेक अडचणी यायच्या, जसं की या सगळ्या मुलांना घेऊन जायचं आहे तर सहल काढल्यासारखं काढावं लागायचे आणि प्रत्यक्ष ह्या सगळ्या गोष्टी जरी प्रत्यक्षात तिथं आपल्याला दिसत असल्या तर पाठीमागे याच्यासाठी भरपूर काम करायचं आहे. ते न्यायचं कसं, त्यासाठी लागणारे पैसे किंवा पालकांची परवानगी, ह्या सगळ्या गोष्टी होत्या. खडू फळा जर वापरायचं म्हटलं तर वर्गाच्या बाहेर आपल्याला येणं शक्य नव्हतं. तर अशा वेळेस आपल्याला ई लर्निंग किंवा डिजिटल लर्निंग खूप उपयोगाचं येतं. त्याचं कारण असं आहे की डिजिटल लर्निंग मध्ये तुम्हाला खडू फळा तिथे डिजिटली आणता येतो. ज्या पद्धतीने तुम्हाला एखादा धडा शिकवत असताना तुम्ही पाहिलं असेल की शिक्षक काय करतात, एखादा महत्वाचा एखादा शब्द असेल तर त्याला काय करतात, गोल करतात किंवा त्याच्या खाली अंडरलाईन करतात आणि जेणेकरून आपल्याला तो मुद्दा लक्षात येण्यासाठी ते महत्वाचं ठरतं. आता डिजिटल मध्ये काय,
की तुम्ही असे अनेक टूल्स आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला ते लिहिल्यानंतर त्याच्यावरती तुम्हाला काही गोल करणं किंवा त्याच्यावरती रेषा मारणं, त्याला अॅनोटेशन आपण म्हणतो, किंवा एखादा महत्वाचा मुद्दा आहे त्याला अंडरलाईन तुम्हाला त्या पेनद्वारे करता येते. इलेक्ट्रॉनिक पेन जो आहे, मॅग्नेट पेन म्हणतात त्याला, तर त्याचा वापर करून आपल्याला एखादा मुद्दा आपल्याला स्पष्ट करायचा असेल, त्याला अंडरलाईन करायचा असेल, वेगवेगळ्या रंगामध्ये त्याला रंगवायचं असेल, तर ते आपल्याला डिटेल करणं शक्य आहे. दुसरा म्हणजे आता तुम्ही जे म्हटलात की आणि आपल्याला काय वेगळा बदल करता येतो पारंपरिक याच्यामध्ये आणि याच्यामध्ये. क्षेत्रभेट ही जशी पारंपरिक शिक्षण पद्धती आहे की प्रत्यक्षात तुम्हाला एखाद्या फील्डवरती नेणं आणि त्या संदर्भातली माहिती मुलांना सहल असते, शैक्षणिक सहल म्हणूया आपण. तर इथं आपल्याला व्हर्च्युअल ट्रिप आपल्याला घेता येते. व्हर्च्युअल ट्रिप म्हणजे काय की मुलं वर्गातच असतील, डिजिटल साहित्य असेल, म्हणजेच तो फळा असेल डिजिटल, ज्याला कॅमेरा लावलेला असेल, ज्या माध्यमातून एक समजा आपण एखादा मुंबईचा आपला गेटवे ऑफ इंडिया दाखवायचा आपल्याला, तर आपला एखादा शिक्षक जर आपल्याला गेटवे ऑफ इंडियाला प्रत्यक्षात देता आला आणि व्हर्च्युअल ट्रिपच्या माध्यमातून व्हर्च्युअली मुलं तिथं असतील, तो शिक्षक ज्या ठिकाणी आहे तो व्यक्ती गेटवे ऑफ इंडियाला आहे, मुलं मात्र वर्गात आहेत, त्यांना मात्र त्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून तो प्रत्यक्ष सीन पाहता येतोय, अनुभवता येतोय. फक्त ते पलीकडे जात नाहीये, ते वर्गात बसून तो अनुभव व्हर्च्युअली घेण्याचा प्रयत्न करतात. आणि ही जी ट्रिप आहे त्याला आपण व्हर्च्युअल फील्ड ट्रिप म्हणतो, की ज्याच्या माध्यमातून व्हर्च्युअली आपल्याला त्या ठिकाणी जाणं शक्य आहे. मग जे प्रश्न त्यांना प्रत्यक्षात पडणार आहेत ते प्रश्न ते इथं बसून सुद्धा त्या व्यक्तीशी इंटरॅक्ट करून विचारू शकतात. यामुळे झालं काय की प्रत्यक्ष ह्या सगळ्या मुलांना नेणं आपल्याला गरज नाही पडली. दुसरी गोष्ट म्हणजे तो जो खर्च आहे या सगळ्यांना नेण्याचा आणण्याचा, तो खर्च वाचला आणि मुलांना जो अनुभव द्यायचा आहे तो आपल्याला व्हर्च्युअली देता आला. बरोबर, हा एक बदल आपल्याला त्यामध्ये करता आला. म्हणजे ट्रॅडिशनल टीचिंग मेथडमध्ये मुलांना शिक्षक समोरून जे सांगतायत ते, किंवा पाठ्यपुस्तकामध्ये जर असेल तर ते, किंवा त्यांनी न्यूजपेपर वाचून किंवा पुस्तकाच्या पलीकडचं जे अनुभवायचं होतं ते शक्य होत नव्हतं, आणि इथे ते एका वर्गात बसूनच ते शक्य आहे. हा या टेक्नॉलॉजीचा फायदा म्हणूयात आपण. राजकिरण सर, तुम्ही ई लर्निंग बद्दल डिटेलमध्ये पुढे सांगालच, पण मला असं विचारायचंय की या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी तुम्हाला स्वतःला शिक्षक म्हणून डिजिटल कंटेंट तयार करावा लागतो का? आणि जर तो करावा लागत असेल तर तुम्ही कसा तयार करता, विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार, किंवा काय निकष तुमच्या डोक्यात असतात की आता आपल्याला असा कंटेंट बनवावा लागणार आहे? अगदी बरोबर आहे की कुठलाही कंटेंट करताना आपण डिजिटल कंटेंट म्हणू किंवा ई कंटेंट म्हणूया आपण, तर तो करत असताना त्या मुलाचं वय काय आहे, त्याची समज किती आहे, त्याची आवड काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी बघायला. इयत्ता वगैरे सुद्धा, इयत्ता वय. अनेक वेळा असं होतं की 7वीच्या मुलाची समज किंवा कमी असेल, परंतु 5वीच्या मुलाची जास्त असू शकते. त्यामुळे ते परिस्थितीनुसार त्या मुलाची समज किती आहे, इयत्तानुसार तर आपण कंटेंट करतोच, कारण का त्या पाठ्यक्रमासाठी लागणारे काही व्हिडिओज असतील, काही प्रश्नपत्रिका असतील किंवा काही असेल जे आपल्याला डिजिटल माध्यमातून करायचं आहे, ते करण्यासाठी त्याचा वयोगट, त्याची समज बघणं गरजेचं आहे. अनेक वेळा कंटेंट करत असताना त्या आजूबाजूची जी परिस्थिती आहे, मी जर मुंबईला असेल तो कंटेंट मला सोलापूरला लागू पडेल असं नाही, पण अनेक वेळा काही असा परिसर असतो की जिथं स्लम एरिया आहे किंवा झोपडपट्टी एरिया आहे, किंवा जिथं आजूबाजूला पालक असे आहेत की ज्यांचं शिक्षण नाही झालं, त्यांना आपल्याला मुंबईची पद्धती तर वापरून नाही जमणार. तर त्यामुळं तो कंटेंट जो आहे तर तो मुलांच्या समज, परिस्थिती या सगळ्याचा विचार करून बनवावा लागतो. आणि कंटेंट करत असताना तुम्हाला तो व्हिडिओच्या माध्यमातून करता येतो, ऑडिओच्या माध्यमातून करता येतो, अनेक वेळा तुम्हाला PPTला वापर करून तुम्हाला तो कंटेंट करता येईल, काही PDF वापरून करता येईल. अशा अनेक आपल्याला पर्याय उपलब्ध आहेत ज्याच्या माध्यमातून आपल्याला ई कंटेंट डेव्हलप करता येतो. म्हणजे विद्यार्थ्यांचं वय, इयत्ता, त्यांची समज प्रत्येक विद्यार्थ्याची, किंवा एक तो समूह जो असेल, ग्रुप, आणि काय साधारणतः त्यांना दाखवायचं आहे, काय समजवायचं आहे, यानुसार कंटेंट प्लॅन करावा लागतो तुम्हाला. तुम्ही ह्याच्यासाठी टूल्स किंवा ऍप्लिकेशन्स कोणते वापरता? अनेकांना असं वाटतं की डिजिटल कंटेंट बनवायचं म्हणजे मला भरपूर असं टेक्नॉलॉजी माझ्याकडे असली पाहिजे, किंवा त्याच्यातलं नॉलेज मला डीप पाहिजे, किंवा अनेक वेळा असं होतं की ते खर्चिक आहे का, मला ते जमेल का. अनेक वेळा स्वतःची मेंटॅलिटी त्यासाठी त्या शिक्षकाची नसते. कंटेंट करत असताना आपल्याला अनेक गोष्टी करता येतात. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर अनेक असे टूल्स आहेत की जे आपल्याला फ्रीमध्ये वापरता येईल. गुगलचेच आपण जर उदाहरणं घेतली तर गुगल मीट आहे,
ज्याच्या माध्यमातून तुम्हाला ते नंतर रेकॉर्ड करून तो कंटेंट म्हणून वापरता येईल, किंवा झूम आहे ज्याचं रेकॉर्डिंग करून तुम्हाला व्हिडिओ तयार करता येईल, जो ई कंटेंट म्हणून तुम्हाला वापरता येईल. त्यानंतर अनेक अशी गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये फ्रीमध्ये वापरता येईल, जसं की गुगलचं एक ॲप आहे, गुगल कीप ॲप. आता गुगल कीप काय आहे, तर एक आपण जसं रोजनिशी लिहितो, डायरी लिहितो, त्याच्यामध्ये काय करतो, आज दिवसभरात काय झालं ते आपण आपल्या शब्दामध्ये मांडतो. ते एखाद्या कागदावरती तुम्ही ते लिहिताय आणि अनेक वेळा असं आपल्याला ऐकायला मिळतं की ती माझी डायरी हरवली किंवा ती फाटली, चोरली. मग अशावरती जर डिजिटल उपाय असेल तर नक्कीच वापरायला पाहिजे. जसं की गुगल कीप. त्या गुगल कीपमध्ये तुम्हाला अनेक अशा गोष्टी देता येतात की तुम्हाला एखाद्या घटनेवरती काही लिहायचं असेल तर तुम्ही तो लेख लिहू शकता, तो सेव्ह होतो आणि तुम्हाला कुठेही जाऊन तो ऍक्सेस करता येतो. जसं की तो गुगलचा आपण एखादा मेल त्याला लॉग इन केला तर तो मी तुमच्या मोबाईलमध्ये देखील माझा लेख पाहू शकतो लॉग इन करून. म्हणजे याचा अर्थ कुठे हरवायचा प्रश्न नाहीये, कुठेही विसरायचा प्रश्न नाहीये, खराब व्हायचा प्रश्न नाहीये आणि त्याच्यासाठी कुठलाही खर्च द्यायचा नाही. सोबत घेऊन जाण्याची त्याची जी फिजिकल सोबत असण्याची गरज होती ती संपते. हा, म्हणजे जसं की आज मी तुमच्या बरोबर मीटिंग किंवा बोलतोय, सगळं हे करताना माझ्याजवळ काहीच नाहीये, कारण मला माहित आहे माझ्याकडे सगळ्या गोष्टी डिजिटली क्लाउडवरती ह्या सगळ्या गोष्टी स्टोअर आहेत, तर त्या गोष्टी आपल्याला करता येऊ शकतात. एक प्रश्न विद्यार्थ्यांच्या दृष्टीने असा की ही जी सगळी टेक्नॉलॉजी वापरून तुम्ही त्यांना शिकवताय, तर त्यांच्या लर्निंग एक्सपिरियन्सला या टेक्नॉलॉजीची नेमकी मदत कशी होते? म्हणजे एक शिक्षक म्हणून तुम्हाला काय जाणवतं की टेक्नॉलॉजी ते अडॉप्ट करतायत का, किंवा तशा प्रकारचं शिक्षण त्यांना आनंद मिळत असेल हे नक्की, पण समजतंय का किंवा समजायला मदत होतीये हे कशावरनं ओळखता तुम्ही? अगदी बरोबर. पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला पारंपरिक शिक्षण पद्धतीमध्ये एखाद्या मुलाला समजलंय का किंवा त्याला ते कळतंय का, येतंय का, हे कळण्यासाठी आपण काय करत होतो, काही प्रात्यक्षिकं घेत होतो, काही तोंडी परीक्षा घ्यायचो, किंवा आपली जी काही चाचणी परीक्षा आहे किंवा एखाद्या धड्यावरती एखादी टेस्ट काढून त्या मुलाला कळालंय का हे आपण शोधत होतो. डिजिटली कसं करू शकतो, त्याला समजतंय का हे त्याच्या चेहऱ्यावरून दिसणार आहे. कारण आज शिक्षकाची जी काही भूमिका आहे ते ॲज अ फॅसिलिटेटर, म्हणजे तुम्ही त्याचं कोण आहात, एक मार्गदर्शक म्हणून तुम्ही त्याला हे करताय. तुम्ही शिकवण्याचं तुमचं म्हणजे तुम्हीच शिकवायला पाहिजे आणि तुम्हीच मार्गदर्शन केलं तरच त्याला येईल असं काही नाही. तो त्याच्या मनाने पण तो शिकणार आहे. आपण ती सुविधा किंवा ते वातावरण देणं, म्हणून त्याला फॅसिलिटेटर असं म्हणतात, सुलभक असं म्हणतात. बरोबर. की ज्या माध्यमातून त्या मुलाला शिकण्यायोग्य वातावरण शिक्षकाने करणं ही शिक्षकाची भूमिका आहे. त्याला ते सगळं आलं पाहिजे यासाठी तो स्वतः नाही काही प्रयत्न करणार, तो त्याला शिकण्यासाठी मदत करणार आहे. तर या माध्यमातून मुलाला अनुकूल वातावरण निर्माण करणं हे शिक्षकाचं खरं काम आहे. आता झाला प्रश्न की त्या मुलांना कळतंय का. अनेक वेळा मुलांना खेळाच्या माध्यमातून गोष्टी कळतात. डिजिटली असे ऍप्स आहेत की ज्या माध्यमातून मुलांना त्या कंटेंटवरती अनेक व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळतात. मुलांना स्क्रीनचं खूप आकर्षण आहे. तर एखादा धडा जर आपण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत असेल तर मुलाला समजण्यासाठी तो सोपं जाणार आहे. अनेक वेळा एखादा धडा वाचून जे निरस वातावरण तयार होतं त्याच्या पलीकडे जाऊन हा धडा आपण व्हिज्युअली आपण दाखवू शकलो तर तो जास्त लक्षात राहतो. कारण एखाद्या गोष्टी तुम्ही आता जसं की चायनामध्ये तुम्ही गेलाय, तिथल्या याच्यावरचे जर काही बॅनर्स वाचले तर तुम्हाला ते कळणार नाही, परंतु अनुभव मात्र लक्षात येईल ना. त्यासाठी कुठली भाषा किंवा कुठलं हे करण्याची गरज नाही. चित्रातून ज्या गोष्टी कळतात त्या लिखाणातून किंवा असं काही वाचनातून कळेल असं नाहीये. त्यामुळे डिजिटली आपण असं काही देऊ शकलो तर मुलांचं अटेन्शन स्पॅम तर वाढतोच. तो वाढल्यामुळं त्याला आणखी शिकण्याची इच्छा होते. काही नवीन गोष्टी तो शिकताना काही स्किल त्याच्यामध्ये यायला लागतात. आणि माझा हा अनुभव आहे की मुलांना ज्यावेळेस आपण या पद्धतीने देतो तर त्यांचं अटेन्शन तर वाढतं, त्या गोष्टी पण कळायला लागतात. आणि त्या कळलेल्या गोष्टी किती व्यवस्थित कळाल्यात हे तुम्ही डिजिटली कसं समजून घेऊ शकता. तर ऑनलाईन टेस्ट घेता येतात. क्विज नावाचे काही ॲप्स आहेत किंवा कहूट नावाचा एक ॲप आहे ज्या माध्यमातून सुद्धा मुलांना किती कळाले हे तुम्हाला त्याचं मूल्यमापन करता येतं. म्हणजे कंटेंट वापरून जसं शिकवता येतं तसं डिजिटली विद्यार्थ्यांचं असेसमेंट करणं पण शक्य आहे. ह्याच्यासाठी कोणते टूल्स वापरता येतात? सगळ्यात सोपा टूल म्हणजे गुगलचा जो गुगल फॉर्म आहे तो आपल्या गुगल ड्राईव्ह मध्ये आपल्याला पाहायला मिळतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला क्विज नावाचा एक ऑप्शन आहे. तुम्ही एखादा क्विज नावाचा ऑप्शन ज्यावेळेस ऑन करता प्रश्नपत्रिका तयार होते. त्याला किती मार्क्स द्यायचे, त्यातलं उत्तर बरोबर कुठलं हे तुम्हाला सगळं तिथं करता येतं. अनेक वेळा असं होतं की त्यात एकाच वेळेस समजा 2 मुलं
चाचणी सोडवत आहेत आणि जवळजवळ बसलेले आहेत, तर एकमेकाचं उत्तर ते पाहू शकतात. तर त्याला त्या प्रश्नांना आणि त्या प्रश्नांच्या ऑप्शनला शफल आपल्याला करता येतं. म्हणजे चौथा पर्याय पहिल्याला येऊ शकतो. त्यामुळे अनेक वेळा ह्याचं उत्तर पहिल्या नंबरचं आहे किंवा दुसऱ्या नंबरचं आहे, हे जे काही त्यांची प्रॉम्प्टिंग होईल ती आपल्याला टाळता येते, कारण त्या ठिकाणी तुम्हाला कुठलाही पर्याय एक स्थिर राहणार नाही तो, आणि प्रश्न सुद्धा त्या सिक्वेन्समध्ये येणार नाहीत. हा एक पर्याय करते तो. आणखी एक मला असेसमेंट किंवा आपल्याला इव्हॅल्युएशनसाठी करता येण्यासारखी एक गोष्ट म्हणजे प्लिकर्स कार्ड म्हणून आहेत. प्लिकर्स कार्ड ते काय आहेत की स्क्रीनवरती तुम्हाला प्लिकर्स ऍप्लिकेशन ज्यावेळेस तुम्ही टाकता मोबाईलवरती आणि तुम्हाला PC वरती ते लावता येतं, तुम्ही प्रोजेक्टरचा वापर करून ते स्क्रीनवरती पण दाखवत येतं. त्यावेळेस तुम्हाला ऑनलाईन एक टेस्ट घेता येते. आता एक असे विशिष्ट प्रकारचे कार्ड आहेत, जसं QR कोड असतात ना, त्या टाईपचेच असेच काही कार्ड्स आहेत, त्याला प्लिकर्स म्हणतात. तर त्याच्यावरती 4 पर्याय तुम्हाला देता येतात ABCDचे. तिथे वेगवेगळे 4 ऑप्शन आहेत. तर मुलांनी फक्त त्यांना जो ऑप्शन वाटतो त्याचं कार्ड त्या दिशेने फक्त फिरवायचं आहे. मला ते उत्तर तुम्हाला दिसणार नाही, पुढच्याला एकमेकाला ते उत्तर कळणार आहे, कारण ते दिसताना कोड दिसतील आणि उत्तर मात्र त्या ठिकाणी दिसतं. त्याच्यातून लाईव्ह तुम्हाला त्या मुलांना किती कळालं हे कळू शकतं, किती टक्के मुलांना कळालं, त्यातल्या किती मुलांनी उत्तर दिले, किती मुलं आणखी बाकी आहेत, तिथं त्या मुलांची नावं तुम्हाला देता येतात. प्लिकर्समध्ये ही व्यवस्था आहे की त्या कार्डला एका विशिष्ट मुलाशी तुम्हाला ते जोडता येतं. अमुक अमुक कार्ड या मुलाशी, तो ज्यावेळेस दाखवेल ती सिस्टीम समजून घेईल की हा राजकिरण चव्हाण आहे आणि याचं हे उत्तर आहे. त्यामुळं राजकिरणचं चुकलंय की आदित्य गाडगेचं चुकलंय हे सरांना तिथं ऑन स्क्रीन तुम्हाला पाहता येईल, आणि त्यावेळेस किती मुलं राहिले, किती जणांचे चुकले, तर ते आपल्याला ते लाईव्ह पाहता येईल, पूर्ण स्टॅटिस्टिक पाहता येईल. बरोबर. खूप इंटरेस्टिंग माहिती तुम्ही सांगताय सर. आणि म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना हा सगळा एक्सपिरियन्स मिळतोय त्यांना खूप छान वाटत असणार, आणि खरोखरीच त्यांचा म्हणजे आकलन क्षमता त्यांची म्हणजे परीक्षेची जी भीती आहे ना, म्हणजे अनेक वेळा वर्गातलं गंभीर वातावरण, एका बेंचवरती एक मुलगा बरोबर इकडे इकडे बघायचं नाही, इथं कुणी कुणाचं जरी बघितलं तर त्याचं उत्तर काय आहे हे त्या मुलांना नाही कळत, कारण का तो वरून आपल्याला तो कोड दिसतोय किंवा ते पूर्ण त्याच्या एकट्याच्या क्षमतेचा कस लागणार आणि दडपण मात्र नसणार, कारण जे आपलं पारंपरिक वर्षानुवर्षाचं परीक्षेचं वातावरण आहे त्याच्यापेक्षा हे जरा हटके आणि वेगळं आहे. खूप छान तुम्ही हे सांगितलं. मला असं विचारायचं की तुम्ही हे जे सगळं वापरताय, डिजिटल कंटेंट, सगळे टूल्स वगैरे, तुम्ही टेक्नोसॅव्ही शिक्षक म्हणून स्वतःला हे जे नवीन काही ट्रेंड्स येत असतील ई लर्निंग मधले, त्याच्याबद्दल स्वतःला अपडेट कसं ठेवता? अनेक वेळा आपण चर्चेतून असं लक्षात येतं की आता हा ट्रेंड चालू आहे, तर ह्या चर्चेतून आपल्याला अनेक गोष्टी अशा लक्षात येतात की हे मला शिकणं आता गरजेचं आहे किंवा हे शिकायला पाहिजे, हे शिक्षणात मला कसं वापरता येईल. अनेक वेळा आपण असा विचार करतो की पारंपरिक शिक्षण पद्धतीमध्ये अनेक नवीन गोष्टीला फाटा दिल्यासारखं एकंदर वातावरण आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळालं. आता डिजिटलच्या माध्यमातून तुम्हाला अनेक इनोव्हेटिव्ह वेज आपल्याला पाहायला मिळतात. वेव म्हणू किंवा वेज म्हणूयात की आता ती लाट किंवा अनेक मार्ग आपल्याला इनोव्हेटिव्ह पद्धतीनं शिक्षणात वापरता येतात. आणि नक्कीच जे आपण आता ऑनलाईन पाहतो त्यावेळेस अनेक ट्रेंड आपल्याला ते लाईव्ह पाहता येतात, किंवा आता कशाचा जमाना आहे, काय चालू आहे आता, जसं QR कोडचा वापर आपल्याला पाहायला मिळाला, नवीन ऍप्लिकेशन कोणता, ऍप्लिकेशन कुठलं वापरायचं आहे, किंवा ते स्कॅन कसं करावं. आता इव्हन आपण आपल्या स्वतःचं कंटेंट सुद्धा QR कोड मध्ये कसं टाकू शकतो, किंवा त्या सगळ्या गोष्टीचं QR कोड कसे बनवायचे, आज अनेक शिक्षक ते शिकताना किंवा ते करताना आपल्याला पाहायला मिळतं. अनेक कंटेंट करत असताना अनेक टेस्ट आपल्याला करायचे असतील. आता एक उदाहरण तुम्हाला सांगतो की शिक्षकांनी अपडेट राहायला पाहिजे, यासाठी शासनाकडून पण अनेक गोष्टी आहेत, त्या आपण नंतर बोलण्याच्या काळामध्ये आपण ते बोलूयात. परंतु अनेक असे मॉड्यूल तयार करता आले मला की ज्याच्यामध्ये मी त्याचा एक भाग म्हणून मी काम केलं की शिक्षकांना भविष्यात काही नवीन गोष्टी जर शिकायच्या असतील तर तुम्ही हे मॉड्यूलचा अभ्यास करा, ह्याचा अभ्यास करा, याच्या टेस्ट द्या, जेणेकरून तुम्हाला ती क्षमता डिजिटल शिक्षण देण्याच्या बाबतीमधली ते तुम्हाला करता येईल. तर असंही आता सध्या वातावरण शासनाकडून पण चालू आहे आणि अनेक शिक्षक वैयक्तिक स्तरावरती देखील ते काम करतायत. शासनाचा या संदर्भात सगळा काय रोल आहे हे मी पुढे तुम्हाला विचारणार आहे. आता तुम्ही सुरुवातीला जे सांगितलं की विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार त्यांची इयत्ता आणि त्यांचे एकूण आकलन क्षमता यानुसार कंटेंट काय बनवावा हे ठरवलं जातं. मला विचारायचं आहे अगदी लहान मुलांबद्दल की त्यांचा अटेन्शन स्पॅन एकदम कमी असतो, साधारणतः आपण 2री पर्यंतची मुलं आपण पकडूयात, तर
त्यांच्यासाठी डिजिटल कंटेंट काही उपयोगी ठरतो का, आणि त्याच्याने अटेन्शन स्पॅन वाढला असं काही उदाहरण आहे का? हो, नक्कीच आहे. आपल्याला काही म्हणजे असं म्हणूया आपण की सगळ्याच गोष्टी 100% चांगल्या आहेत किंवा 100%च खराब आहेत असं काही होत नाही. आपल्याला त्यातल्या चांगल्या गोष्टी वेचाव्या लागतील. जसं आपण सुद्धा अनेक वेळा असं होतं की चांगल्या वाईट दोन्ही गोष्टी आपल्या सोबत चाललेल्या असतात, पण आपलं कर्तव्य किंवा एक शिक्षक म्हणून किंवा पालक म्हणून त्या मुलांपर्यंत चांगल्या गोष्टी कशा जातील हे बघणं देखील महत्वाचं आहे. तुमचा जो प्रश्न होता की इयत्ता 1ली 2रीची मुलं आहेत त्यांच्यासाठी तुम्हाला काही वेगळं डिजिटल काय करता येईल का, किंवा त्यांचा अटेन्शन स्पॅन वाढण्यासाठी काय करता येईल का, किंवा त्यांची आकलन क्षमता, ग्रहणशक्ती, ग्रास्पिंग पॉवर वाढण्यासाठी काय करता येईल का, तर आपल्याला माहित आहे की मुलाला काही हालचाल असलेल्या गोष्टीकडे त्याचं जास्त लक्ष असतं. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही काही हालचाल करताय, किंवा आता लहान मुलाचंच बघा, जन्मलेल्या मुलाच्या पाळण्याच्या वरती तुम्ही पाहिलं असेल असं खुळखुळा किंवा असं काही असं खेळणं असतं की जे सतत हालत राहतं आणि त्याच्याकडे त्याचं अट्रॅक्शन जास्त असतं. मग या गोष्टीला जर आपण केंद्र मानून जर आपण काही कंटेंट केला ज्याच्यामध्ये हालचाल भरपूर आहे, कलरफुलपणा, त्याच्यात कलर भरपूर आहेत, रंग वेगवेगळे आहेत, आवाज वेगवेगळे आहेत बॅकग्राऊंडला, तर त्याच्यामुळे त्याचं अटेन्शन त्याच्याकडे आपल्याला खेचता येतं. तो कंटेंट आकर्षक वाटला पाहिजे, त्याला बघावंसं वाटलं पाहिजे. अनेक वेळा कॉमेडी असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही त्याचे बॅकग्राऊंडला ऑडिओ तुम्ही ऐकले, तो आवाज ऐकल्यानंतर तुम्हाला हसू येतं, ते बाळ सुद्धा हसतं. कार्टून साधारण ज्या पद्धतीने बनतात, तर त्या पद्धतीचं जर आपल्याला कंटेंट देता आला तर मुलाला तो त्याच्या जवळचा वाटतो. आता त्याला ती समज नाही की हा माझ्या जवळचा आहे किंवा हे मला अभ्यास करायचा आहे, तो इतक्या सहजतेने ते त्याला अडॉप्ट करतो आणि ते समजून घेण्याचा प्रयत्न करतो. इथं त्याला स्वतःला असं वाटत नाही की मी कोणता तरी अभ्यास करतोय. तर त्या पद्धतीचा कंटेंट ज्यावेळेस असतो त्याचं अटेन्शन वाढलेलं असतं, आणि ज्यावेळेस अटेन्शन वाढतं साहजिकच पॅरलली त्याची ग्रास्पिंग पॉवर पण त्या हिशोबाने वाढलेली असते किंवा वाढत असते. त्यामुळे त्याला ते छान वाटतं आणि ते समजायला लागतं. एक प्रकारे हसत खेळत आपण म्हणूयात, त्याच्यासाठी या डिजिटल टेक्नॉलॉजीचा उपयोग होत आहे. सर, तुम्ही बरीच वर्ष शिक्षणाच्या क्षेत्रात टेक्नॉलॉजीचा वापर करून विद्यार्थ्यांना शिकवण्याचा प्रयत्न करताय. मला असा प्रश्न विचारायचा आहे की सुरुवातीच्या काळात तुम्हाला हे सगळं करताना काय अडचणी आल्या, किंवा आता सुद्धा बऱ्यापैकी रुळल्यानंतर सुद्धा नवीन काही शिकताना नवीन अडचणी येतच असणार, तर त्याच्यावर मात कशी केली जाते? हा प्रश्न अशा शिक्षकांच्या दृष्टीने मी विचारतो की ज्यांना हे वापरायला सुरुवात करायची आहे आणि आत्ताच त्यांना ते कळेल की साधारणतः या चुका तुम्ही टाळल्या पाहिजेत किंवा या अडचणी आल्या तर त्याच्यावर कशी मात करायची, त्या दृष्टीने हा प्रश्न आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी एक संरक्षक छात्राचा विद्यार्थी या नात्याने एक वाक्य तुम्हाला सांगेन की युद्धाच्या बाबतीमध्ये, युद्धात सैनिक लढत नसतो, लढत असतं त्याचं मन. म्हणजे सैनिक लढतोय हे समोर दिसतंय पण आतमध्ये त्याची लढाई चालू असते. मला हे शिकायचं आहे, कुणी वरून नाही सांगायला पाहिजे, मला आतून वाटलं पाहिजे मला हे शिकायचं आहे, मला ह्या विद्यार्थ्यांसाठी काही शिकायचं आहे, मला माझ्या स्वतःचं काही बदल करायचा आहे, सेल्फ इम्प्रूव्हमेंट मला करायची आहे. या दृष्टिकोनातून ज्यावेळेस मी विचार करेन त्यावेळेस मला ती शिकण्याची गरज निर्माण होईल, आवड निर्माण होईल. आणि एकदा का ती आवड निर्माण झाली की तुम्ही मग अनेक सोप्या अवघड गोष्टीला एकत्र करून ते शिकण्याचा प्रयत्न करू शकता. तुम्ही जो प्रश्न विचारला की तुम्हाला सुरुवातीला त्रास झाला का किंवा काही अडचणी आल्या का, तर सगळ्यात महत्वाची म्हणजे आपल्याकडे आवश्यक असलेलं जे एन्व्हायरमेंट आहे ते नव्हतं. कारण डिजिटली असं काही शिकवायचंय असं कुठलीही व्यवस्था आपल्याकडे नव्हती. बरोबर. शिक्षक आपल्या स्तरावरती काही करण्याचा प्रयत्न करत होते, परंतु त्याला शासन स्तरावरती, समाज स्तरावरती किंवा पालकांकडून तो रिस्पॉन्स त्यावेळेस मिळत नव्हतं, कारण ते वातावरणच बनलेलं. बरोबर. त्यातून स्वतः सेल्फ मोटिवेशन घेऊन काहीतरी नवीन शिकायचं, काहीतरी मुलांसाठी नवीन करायचं, नक्कीच अडचणी होत. पण ते करत असताना काही टूल्स आपल्याला हाती घेता येतील का ज्या माध्यमातून मुलांना हे सोपं करून सांगता येईल. सुरुवातीला मी ते सगळे टूल्स स्वतः समजून घेतले. अनेक गुगलमधले, मी आता इथे जाहिरात नाही करत आहे, पण गुगलमधले अनेक असे टूल आहेत ज्याचा शिक्षणात कसा वापर करता येईल. मगाशी मी तुम्हाला म्हटलं की गुगल कीप, लोकांनी त्याचा वापर वेगळ्या पद्धतीने केला. मी हा वापर काही मुद्दे एकत्र करण्यासाठी, त्याचं काय नोट्स काढण्यासाठी म्हणून गुगल कीपचा शिक्षणात वापर केला. अनेक किंवा ड्राईव्हचा वापर, तुमचा जो कंटेंट आहे कुठे तुम्हाला ठेवायचा आहे. आज तुम्हाला एखादी गोष्ट किंवा एखादं पुस्तक ठेवायचं, मला कपाट पाहिजे, तुम्हाला ते कपाट करून घ्यावं लागेल, त्यामध्ये ते ठेवावं लागेल. मग डिजिटली पुस्तकं कुठे ठेवणार आहेत तुम्ही, त्यासाठी काही स्पेस पाहिजे, काही जागा पाहिजे. तर त्याला आपण म्हणतो की ड्राईव्ह म्हणूया आपण, गुगल ड्राईव्ह, जो
क्लाउड आपल्याला प्रोव्हाइड करतो किंवा ज्या माध्यमातून तुम्हाला व्हर्च्युअली ती गोष्ट तिथं ठेवता येते. तर गुगल ड्राईव्हचा वापर तुम्हाला करता आला. गुगलचे अनेक, जसं की मी तुम्हाला हँगआउट आहे त्याच्यातलं, किंवा गुगल कीप आहे, गुगल फोटोज आहेत, किंवा अनेक की ज्याच्यात शिक्षकांना अनेक महत्वाचे कॉन्टॅक्ट ठेवायचे होते, तर ते सेव्ह करायचे फोन मेमरीमध्ये. गुगलचा गुगल कॉन्टॅक्ट आहे, त्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला ते सगळे सेव्ह करता येतं. कधी तुमचा मोबाईल हरवला तरी ते तुम्हाला कधी मिळवता येतं त्याचा बॅकअप. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिक्षणाच्या बाबतीत कशा सेव्ह करता येतील ह्या दृष्टिकोनातून मी विचार केला आणि सोपे सोपे टूल जे आहे ते वापरायला सुरुवात केली. कोरोनाचा काळ जर बघितला तर त्याच्यामध्ये आपल्याला अनेक व्हर्च्युअल मीटिंग येण्यासाठी झूमचा वापर असेल, गुगल मीटचा वापर असेल, किंवा मायक्रोसॉफ्ट टीम हे जे काही टूल आहे हे वापरून आपल्याला शिक्षणामध्ये काय काय नवीन बदल करता येतात किंवा नवीन गोष्टी मुलांपर्यंत कशा नेता येतात ह्यासाठी ही साधनं मला पहिल्यांदा शिकावी लागली. इंटरनेटचा प्रॉब्लेम होता, सगळ्या ठिकाणी इंटरनेट उपलब्ध होतं असं नाही. अनेक वेळा तो डेटा महाग असायचा, हे पण त्यातलं अडचण होतं. नवीन गोष्टी प्रत्येकाकडे पोहोचल्याच होत्या असं काही नाही, त्या गोष्टी आपल्याला शोधावं लागायच्या. कारण आता गुगलवरती सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत, कारण त्यानंतर सगळ्या कंटेंट तयार झाला. पण सुरुवातीला ह्या गोष्टी मोजक्या होत्या. कंटेंट शोधणं सुद्धा खूप त्यावेळेस अवघड काम असायचं, की याच्यावर काम कुठं झालंय ते शोधणं, ते समजून घेणं आणि ते अडॉप्ट करून मुलांसाठी परत ते तयार करणं. ह्या गोष्टी सुरुवातीला आल्या. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्हाला ती शिकण्याची आवड किंवा शिकण्याची गरज तुम्ही जोपर्यंत स्वतःमध्ये निर्माण करत नाही तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टीची सुरुवात होत नाही. कुठलंही मोठं पाऊल तुम्ही किती मोठा प्रवास तुम्ही कराल, पण त्या प्रत्येक प्रवासाची सुरुवात ही पहिल्या पावलांनी आहे. तो पहिलं पाऊल म्हणजे स्वतः मोटिवेट होऊन ते शिकणं, हे महत्वाचं आहे. म्हणजे थोडक्यात आधी स्वतः आतून प्रेरणा आली पाहिजे आणि त्याची भीती न बाळगता सुरुवात केली पाहिजे. जे काही छोटं मोठं रिसोर्सेस आपल्या हातात आहेत त्याचा वापर करून सुरुवात केली पाहिजे, असं तुमचं मत आहे. नक्कीच असाच विचार महाराष्ट्रातील सर्व शिक्षक करतील अशी आशा करूयात. पण मला आता थोडंसं वळायचं आहे तुमच्या पर्सनल करिअरकडे. तुम्ही तंत्रज्ञान वापरून शिक्षक म्हणून एखादा प्रोजेक्ट पूर्ण केला आहे का? जर तो केला असेल, ऑफकोर्स असेलच, तर तो कसा केला? असं एक उदाहरण जर तुम्ही देऊ शकलात तर ते बऱ्यापैकी प्रेरणादायी ठरेल. तंत्रज्ञान वापरून प्रोजेक्ट शाळेमध्ये करण्यापेक्षा मी काय केलं, विचार असं होतं की मी माझ्या शाळेतल्या 30 मुलांसाठी शिक्षक म्हणून काम करतोय. आपल्या महाराष्ट्राची जर गरज बघितलं तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक मुलांपर्यंत मी जे काम करतोय त्या पद्धतीचे काम करणारे शिक्षक तयार करणं गरजेचं होतं. म्हणून मी असा विचार केला की तंत्रज्ञ शिक्षक तयार करण्याची मोहीम मी घेतली. त्याची सुरुवात माझ्या शाळेपासून केली. अच्छा. 2016-17चा हा विषय आहे की ज्यावेळेस मला असं वाटलं की पहिल्यांदा शिक्षकांची तंत्रज्ञान शिकण्याची मागची जी भीती आहे ती आपल्याला कमी करता आली पाहिजे. म्हणून एक इनिशिएटिव्ह घेतला ज्याचं नाव होतं फॉरगेट द टेक्नोफोबिया, की तंत्रज्ञानाच्या बाबतीत, वापराच्या बाबतीतली जी अनामिक भीती आहे ती आपल्याला कशी काढून टाकता येईल, हा त्याच्या मागचा उद्देश होता. ज्याच्यामध्ये आम्ही शाळेतल्या शिक्षकांसाठी काही वर्कशॉप घेतले आणि त्यातून सोप्या सोप्या पद्धतीने आपल्याला तंत्रज्ञान कसं वापरता येईल, कसं शिकता येईल आणि ते मुलांसाठी कसं उपयोगी पडेल, या दृष्टिकोनातून फॉरगेट द टेक्नोफोबिया हा जो काही माझा प्रोग्राम होता मी तो राबवला. म्हणजे पुस्तक आणि ब्लॅकबोर्ड आणि खडू या 3च्या व्यतिरिक्त चौथं पण आहे शिक्षणाचं साधन, हे पहिल्यांदा त्यांच्यापर्यंत हा संदेश द्यावा लागला असेल तुम्हाला. बरोबर. कारण शिक्षण हे फक्त 4 भिंतीमध्ये नाहीये. त्या 4 भिंतीच्या पलीकडे जाऊन ज्या काही 10 दिशा आहेत त्या 10 दिशांमधून तुम्हाला ते शिक्षण येतं. ह्या दिशेच्या पलीकडे जाऊन तुमचा स्वतःचा जो अनुभव आहे त्यातून पण शिक्षण देता येतं. म्हणजे सांगायचं तात्पर्य हे आहे की तंत्रज्ञान ही काळाची गरज बनली, तुम्हाला ते शिकावं लागेल आणि त्या दृष्टिकोनातून स्वतःला तयार करून त्या गोष्टीतली मास्टरी आपण म्हणूया, तर ते आपल्याला करावं लागणार आहे. अनेक वेळा असं होतं की मला शिकायचं आहे म्हटले म्हणजे मला मोठमोठे कोर्स करावे लागतील, किंवा अनेक वेळा असं होतं की किती नेमकं शिकायचं आहे. तर मुलांची गरज बघून आपण पण त्या गोष्टी करू शकतो की आता माझ्याजवळ ह्या वयाची मुलं आहेत, यांना कोणतं रुचेल पचेल, कोणता कंटेंट मला द्यायचा आहे, त्यासाठी मी काय स्किल माझ्यामध्ये डेव्हलप केले पाहिजेत किंवा आले पाहिजे. व्हिडिओ निर्मिती करणं हे त्यातलं स्किल आहे. PDF करता येणं, टायपिंग करता येणं, व्हॉइस टायपिंग करता येणं. अनेक वेळा कंटेंट तयार करताना तो कंटेंट करताना PDF काही आपल्याला लागणार, त्या कशा बनवायच्या, किंवा तुम्हाला प्रश्नपत्रिका करायची, सगळ्या गोष्टी तुम्ही हातानेच लिहिणार असाल
तर त्यात एखादी गोष्ट चुकली, मग ती दुरुस्त करायची म्हणतात तर परत नव्याने लिहायचं म्हटलं तर ती मेहनत वेगळी केली, वेळ गेला, टाइम कन्झ्युम. अशा वेळेस तुम्हाला टायपिंग येत असेल, अनेक वेळा टायपिंग करताना आपल्याकडे कीबोर्ड त्या गोष्टी उपलब्ध नसतात, मोबाईलवरती अनेक वेळा ते कीबोर्ड नसतात, तर अशा वेळेस तुम्ही गुगलच्या व्हॉइस टायपिंगचा वापर करून सुद्धा किंवा अशा गोष्टीचा वापर करून सुद्धा सगळं टायपिंग करू शकतात. तो वेळ वाचवणारी गोष्ट आहे. जिथं चुकलं ते एडिट करता येतं, इथं तुमचा वेळ किंवा परत गोष्टीचं जे रिपिटेशन होतं चुका दुरुस्त करण्याचं ते तुम्हाला टाळता येतं. तर अशा पद्धतीने देखील तुम्ही सोप्या गोष्टी करू शकता. मी तर नेहमी असं म्हणतोय की आपल्याला समजा एखाद्या प्रवासाला जायचं आहे आणि तुम्ही रात्री चाललाय, तर तुम्ही असा विचार करता का की माझ्या गाडीची जी लाईट आहे, मला मुंबईला जायचंय, त्या लाईटचा प्रकाश जो आहे तो मुंबईपर्यंत पोहोचणारा गरजेचं नाहीये. तुम्हाला आता इथलं हे 10 फुटाचं अंतर कव्हर करायचं नाही, तुम्ही ते पहिलं कव्हर करा. म्हणजे मी एका ठिकाणी असं सुविचार वाचला होता की रोज केलेल्या छोट्या गोष्टीतून सुद्धा तुम्हाला अंतिम ध्येय गाठता येतं. म्हणून तुम्ही रोज थोडं काहीतरी नवीन शिका. आणि नेहमी मी असं म्हणतो की नवं ते हवं हे शिक्षकांनी आपल्या मनामध्ये ते ब्रीद कोरलं पाहिजे. आणि तुम्ही नवीन शिका, तुम्हाला नवीन गोष्टी कळतील, त्याचे ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस तुम्हाला स्वतः शिकल्याशिवाय कळणार नाही, आणि त्या गोष्टी तुम्ही रोज करायला पाहिजे असं मला वाटतं. तुम्ही तुमच्याकडून इनिशिएटिव्ह घेतला, पण त्याला शिक्षकांचा प्रतिसाद कसा होता? हा प्रश्न विचारण्याचं कारण असं की बराच मोठा वर्ग, मग तो कोणत्याही व्यवसायातला असो, इररिस्पेक्ट ऑफ प्रोफेशन, तो रिजिड असतो. नवीन काही स्वीकारायचं म्हटलं की त्याला मेहनत लागते, त्याला तुम्हाला वेळ द्यावा लागतो, परिश्रम करावे लागतात, तुम्हाला त्याच्याकडे एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यावे लागतात त्याच्यासाठी. त्यामुळे बहुतांश माणसं जैसे थे स्थितीमध्ये आनंद शोधणारे असतात किंवा तो त्रास नको असतो. आणि त्याच्या मागची कारणं वेगवेगळी असू शकतात की मला हे करायची इच्छा नाही, किंवा करायचं असेल तरी मला ते जमणारच नाही, त्याची भीती आहे. तर मग तुमच्या या एफर्ट्सना त्यांचा प्रतिसाद कसा होता? आता ह्या सगळ्याचा प्रतिसाद मला माझ्या वेगवेगळ्या कार्यशाळेच्या माध्यमातून मिळाला. गेली 18-19 वर्ष झालं मी शिक्षणात तंत्रज्ञान याच्यावरती काम करतोय. तंत्रज्ञान कसं वापरता येईल त्यासाठी अनेक ऑनलाईन ऑफलाईन मी वर्कशॉप घेतल्या. त्यातून अनेकांचे असे प्रश्न असायचे की तंत्रज्ञान का वापरायचं. अनेक वेळा आपण मराठीमधली एक म्हण आहे, जुनं ते सोनं. म्हणजे जे जुनं आहे ना तेच चांगलं आहे, नवीन काय काढू नका. मी त्यांना असं म्हणतोय, जुनं ते सोनं म्हणू नका, कारण ज्यावेळेस ते जुनं कधीतरी नवीन असेल ना, म्हणजे याचा अर्थ प्रत्येक गोष्टी नवी नंतर जुनी होणार आहे. त्यापेक्षा तुम्ही असं का म्हणत नाहीये, ओल्ड इज गोल्ड म्हणण्यापेक्षा गोल्ड इज गोल्ड. जर गोल्ड असेल ना तर ते जुन्या काळात असू दे नाहीतर नवीन काळात असू दे, त्याची किंमत ही राहणार आहे. अनेक अशा गोष्टी आहेत की ज्या जुन्यामध्ये आपल्याला म्हणजे त्या आज नाही चालणार, ते घेऊन उपयोगाचं नाही, त्याला तुम्ही गोल्ड नाही म्हणू शकत. आज कोणी बैलगाडीने प्रवास करायचं ठरवलं तर त्याला शेकडो किलोमीटरचं अंतर पार करता येणार नाही. किंवा तुम्ही बँकेत जाता, आज तुम्ही प्रिंटिंग असलेले हे मागवता, काय म्हणून त्यांचे पासबुक मागवता, असं म्हणतं का हाताने स्टेटमेंट पाहिजे आपल्याला. आता पण तो बदल आपण स्वीकारला मेलवरती बँकेचा मेल. तर अनेकांना असं होतं की आम्ही हे का शिकायचं, ऑलरेडी आमच्याकडे ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्या चालू आहेत व्यवस्थितरित्या, आता नवीन गोष्टी का शिकायच्या, मग जुनं आहे तेच बरं आहे. हे कशातून यायचं की ती अनामिक भीती की मी आता या स्पर्धेत जर नाही टिकलो किंवा मला या स्पर्धेनुसार स्वतःला ते चालता नाही आलं तर मी आउटडेटेड होईल का, लोकांच्या नजरेमध्ये मी आज एक चांगला शिक्षक आहे, उद्या आउटडेटेड शिक्षक म्हणून हे मात्र जमलं नाही असा शिक्का बसायला नको. आपण 3 इडियट मधलं उदाहरण तुम्हाला त्या आमिर खानचं माहित आहे की सचिन तेंडुलकरला जर गा म्हटलं असतं तर तुम्हाला ते गाता आलं असतं का, नाही आलं असतं. किंवा लता मंगेशकरला तू बॅट घेऊन क्रिकेट खेळ म्हटलं असतं. मग अशा उदाहरणाच्या बाबतीत आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, शिक्षक म्हणून तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी, तंत्रज्ञान असेल, नवीन काही गोष्टी असतील किंवा ज्या गोष्टी मुलांच्यासाठी आपल्याला शिकणं गरजेचं आहे. असं नाही की मला जे माझ्या शिक्षकाने शिकवलं तेच मी माझ्या मुलांना किंवा माझ्या पुढच्या पिढीला शिकवेल, ते आउटडेटेड होईल. मला त्याच्यामध्ये स्वतःचं काही घालावं लागेल, काही नवीन शिकावं लागेल आणि त्या गोष्टी मुलांसाठी द्याव्या लागतील. आता ह्या शिक्षकांचा पहिला हा उद्देश होता की ह्या सगळ्या गोष्टी शिकताना एकतर असा रिसोर्स काही नाहीये किंवा असं कुठं अशी पर्टिक्युलर अशी वेबसाईट नव्हती त्यावेळेस की याच्यातून आपल्याला ते पूर्णपणे शिकता येईल. अनेक गोष्टी मी असो किंवा माझे जे काही समवयस्कर जे मित्र आहेत यांनी ह्या सगळ्या गोष्टी गरजेतून शिकल्यात.
QR कोडचा वापर कसा करायचा, व्हिडिओ निर्मिती कशी करायची, एडिटिंग कसं करायचं, त्यातले इंटरप्टेड जे काही नॉईज आहेत ते कसे काढायचे, कारण ते गरजेतून बनलं. कारण अनेक वेळा कंटेंट करत असताना त्याच्यातल्या सुधारणा आम्ही करत गेलो. मग त्यातल्या चांगलं 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 हे शोधताना चांगल्याचा नेहमी आपण शोध घेतला पाहिजे. त्यातून आपल्या अनेक चुका आपल्याला बाजूला करता येतात आणि त्यातून आपण आपली जे काही ह्या गोष्टी आहेत ते शिकू शकतो. आणि शिक्षकांच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्यांचा याच्यावरती निगेटिव्ह असा थोडा सुरुवातीला काय म्हणून त्यांचा अप्रोच होता की या माध्यमातून असं वाटायचं की यांना हे शिकायचं नाही आणि मला हे शिकताना जर मला नाही आला तो जो काही कमीपणा येईल त्यातून अनेक जणांनी त्याला विरोध करायला सुरुवात केली. मी त्यांना नेहमी सांगायचो कुठलीही गोष्ट जी आहे ती पूर्णपणे चाखून त्याच्याबद्दल मत द्या. बरोबर आहे. म्हणजे समजा मी एखादं तुम्हाला मक्याचं कणीस दिलं, अर्धवट भाजलेलं दिलं, त्याची चव चांगली पण लागणार नाही, खराब पण लागणार नाही. त्यावेळेस मी माझं प्रिडिक्शन नाही देऊ शकत की हे चांगलं आहे किंवा हे खराब आहे. ते तुम्ही समजून घेतलं पाहिजे. त्याच्यातल्या गोष्टी बारकावे समजून घ्या, मग तुमचं काही जे असेल ते मत बनवा. तुम्ही एखादी गोष्ट पाहिलीच नाही त्याबद्दल तुम्ही काय करता, तिरस्कार किंवा याच्यामध्ये काहीच दम नाहीये किंवा नवीन मध्ये काही आता तेवढं राहिलं नाही असं ते जे वाटतं ना, तर त्याला कुठेतरी आळा बसेल किंवा त्याच्यावरती कुठेतरी काम करण्याची गरज आहे असं मला वाटतं. सर, तुम्ही राज्यभरातल्या शिक्षकांच्या नेटवर्कशी जोडले गेलेले आहात. हजारो शिक्षक बरोबर तुमच्या नेटवर्कमध्ये आहेत. तर आता पॅन महाराष्ट्र ई लर्निंगची जी चळवळ आहे, जे तुमच्यासारखे शिक्षक स्वतःच्या इच्छाशक्तीच्या बळावरती आहे त्या रिसोर्सेसमध्ये पुढे नेण्याचा प्रयत्न करतायत, त्या चळवळीची नेमकी स्थिती काय आहे? मी संमिश्र प्रतिक्रिया देईन. त्याचं कारण असं की अनेक शाळांमध्ये असे जुन्या नव्यांचा भरणा आहे. जुन्या शिक्षकांची मानसिकता अशी आहे की नवीन तंत्रज्ञान मला काही येत नाही. मग नवीन ज्यांना तंत्रज्ञान येतं त्यांना कारकुनी जे कामं आहेत, काही रिझल्ट्स बनवणे किंवा काही आलेल्या ऑनलाईन माहिती आहेत ते फीड करण्यासाठी या शिक्षकांचा वापर केला जातो. केला पाहिजे यात मला म्हणजे ते चुकीचं नाही आहे, ते केलंच पाहिजे. कारण आता अनेक गोष्टी जर एकत्र करायच्या असतील आपल्याला तंत्रज्ञान वापरायचं आहे, परंतु त्यांना त्यासाठीच जुंपणं, क्लेरिकल कामासाठीच जुंपणं आणि त्यांचा जो वर्गाध्यापनाचा जो महत्वाचा त्यांचा जो काम आहे की मुलांसाठी जे शिक्षक आहेत ते सोडून अशा सगळ्या गोष्टीसाठी त्यांचा वापर होताना दिसतोय. म्हणजे याच्यामध्ये सरकारही अपवाद नाही आहे. अनेक अशा गोष्टी ज्या गोष्टीचं एकत्रित माहिती गोळा करायची तर या शिक्षकांनाच बोलवलं जातं. त्यामुळे ते शिक्षक काही म्हणजे मागचा जर काही 2-4 वर्षाचा जर आपण अनुभव बघितला तर यांना कारकुनी कामासाठी जास्तीत जास्त वापरले. त्यामुळे ती परिस्थिती अशी आहे की मग जर शिकून पण हेच करायचं आहे तर मग काय शिकायचं? मग आपण काही न करता जी लोक बसलेले आहेत त्यासारखं राहूया अशी मानसिकता कुठेतरी आहे. परंतु अनेक वेळा असं होतं की काय आपण त्याला ओएसिस म्हणूया आपण की त्या वाळवंटामध्ये सुद्धा एक ते हिरवळ आपले जे आहे असे काही शिक्षक आहेत ते मी यांना आयकॉन असं म्हणतोय की या शिक्षण क्षेत्रामध्ये जे काही बोजडपणा आलेला आहे, कुठंतरी वृक्षपणा आलेला आहे, त्याच्यामध्ये ही हिरवं जे काही झाड आहे, पालवी फुटायची शक्यता आहे, असे काही शिक्षक मला पाहायला मिळतात. त्यांच्या माध्यमातून अनेक गोष्टी इतर शिक्षकांनी शिकण्यासारख्या आहेत. अनेकांनी आज वेबसाईट्स केलेल्या आहेत, स्वतःच्या ब्लॉग्स बनवलेले आहेत. अनेक शिक्षक प्रवासावरती काही लिहित आहेत, ब्लॉग्स लिहित आहेत. अनेक शिक्षक काही इतिहासातल्या काही गोष्टीवरती लिहित आहेत. अनेक शिक्षक असे आहेत की जे स्वतःचे ॲप्स बनवत आहेत आणि अशा यूट्यूब चॅनल्स आहेत ज्या माध्यमातून देखील कंटेंट बनवण्याचा प्रयत्न करतात, ज्याचा उपयोग अन्य जे शिक्षक आहेत त्यांना काही गोष्टी समजून सांगण्यासाठी पण उपयोग होतोय. तर पॅन महाराष्ट्राचा विचार करता प्रत्येक जिल्ह्यामध्ये असे काही शिक्षकांची आपल्याला नावं सांगता येतील ज्यांना त्या जिल्ह्यामध्ये एक वेगळी ओळख आहे. एक तंत्रज्ञानी शिक्षक म्हणून त्यांचं काम त्या ठिकाणी लोकांच्या नजरेमध्ये भरते आणि त्या सगळ्या गोष्टीमुळं आज असं वाटतं की बऱ्यापैकी शिक्षक आता तंत्रज्ञान शिकण्याच्या मानसिकतेमध्ये आलेले आहेत. आणि खास करून जर तुम्ही याचा विचार करता 2020चा जो कोरोनाचा जे पॅन्डेमिक आहे तो काळ आणि त्याच्या अगोदरचा काळ असं तुम्हाला 2 भागामध्ये वर्गीकरण करता येईल. त्यावेळेस ती गरज निर्माण झाली, शाळा बंद होत्या परंतु शिक्षण मात्र चालू राहिलं पाहिजे. यासाठी काय करता येईल तर त्यावेळेस तंत्रज्ञानाने ते खूप महत्वाचं काम त्यावेळेस केलं. कोरोना ही डिजिटल लर्निंगसाठी इष्टापत्ती ठरली. बरोबर, असंच म्हणावं लागेल. बरोबर. आता लोकांना डेटामध्ये इंटरेस्ट असतो म्हणून, आणि मला स्वतःला डेटामध्ये भयंकर इंटरेस्ट आहे म्हणून हा प्रश्न आहे. जर आपण असं गणित मांडायचं ठरवलं किंवा स्टॅटिस्टिक्स काढायचं ठरवलं तर
100 शिक्षकांपैकी हम्म. किती टक्के शिक्षक हे डिजिटल एज्युकेशन देण्यावरती भर देत आहेत असं म्हणता येईल? माझी जी माहिती सांगते म्हणजे आपण त्यानुसार महाराष्ट्राबद्दल बोलू. महाराष्ट्राचा विचार करता एक प्राथमिक शिक्षक किंवा एक 12वी पर्यंतचे जे शिक्षक आहेत त्यांची जर संख्या काढली तर साधारणतः 7 लाखच्या आसपास आहे. अच्छा, 7 लाख शिक्षक याच्यामध्ये आहेत, ज्याच्यामध्ये आपल्याला UDASच्या माध्यमातून हा बरं. डेटा आपल्याला मिळतो की 7-1 लाख शिक्षक आहेत की जे वेगळ्या प्राथमिक स्तरापासून ते 12वी पर्यंतच्या मुलांसाठी शिकवत आहेत. आणि आता जो कोरोनाच्या काळानंतर जे काही शिक्षकांनी त्याच्यामध्ये काय म्हणूयात पुढाकार घेतला, इनिशिएटिव्ह घेतला, त्यामुळं बऱ्यापैकी 50% वरती लोक ज्यांना आता डिजिटल इक्विपमेंट किंवा साधनं जे आहेत ती हाताळण्याची आता एक सवय आहे. भले ते वर्गामध्ये ते वापरतील असं नाही, परंतु स्वतःसाठी लागणारं जे काही मटेरियल असेल किंवा काही गोष्टी त्यांना करायच्या असतील तर त्याच्यासाठी आज त्यांच्याकडे त्या गोष्टी उपलब्ध आहेत. परंतु प्रत्यक्षात वर्गामध्ये जाऊन ते जर शिकवत असतील तर एक माझ्या माहितीप्रमाणे 30 ते 35% शिक्षक जे आहेत जो ई कंटेंटला प्रत्यक्षात मुलांसाठी वापरतायत किंवा त्यातला त्यांच्या परीक्षा घेण्यासाठी असेल किंवा एखादा धडा शिकवण्यासाठी असेल, डिजिटली त्यांना ते कळण्यासाठी असेल तर ते वापरतात असा एकंदर माझा अभ्यास आहे. आणि वरचेवर पण हे प्रमाण वाढतंय कारण सुरुवातीला अगदी 5-10 हजार शिक्षक याच्यामध्ये होते. आज आपण जर 30%चा जर विचार केला तर जवळपास 7-7-21 म्हणजे जवळपास 2 लाख शिक्षक आपल्याला याच्यावरती काम करताना दिसत आहेत. परंतु मला असं वाटतं की हे 100% पर्यंत नेणं आपल्या सगळ्यांचं ध्येय असलं पाहिजे.